सब साधु संत की जय, भारत माता की जय। परम पूजनीय गुरुदेव, चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी जगत चालक भगवान परमात्माची अदृश्य शक्ती, विश्व माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, वेदांना लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु जगन्मान्य विश्ववंद्य तुकाराम महाराज, तुम्ही अलग आम्ही अलग या अज्ञानपणाला सुरुंग लावणारे पैठणकर संत एकनाथ महाराज, विदर्भ केसरी वैराग्य मूर्ती गाडगे महाराज, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि संत स्वरूप परमपूज्य श्री ठाकरे दादा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या श्री क्षेत्र जानेफळ नगरीत प्रस्तुत समारोपी कीर्तनाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले या गावाचे सरपंच पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष, गावातील सर्व साधू संत भक्तिमती माता भगिनी युवक तरुण बालगोपाल मित्र, बाहेरगावून आलेली सर्व राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी कार्यकर्ता मंडळी, गुरुदेव सेवा मंडळाची भजन मंडळी, कीर्तनाच्या प्रस्तुत सेवेकरता घेतलेलं भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे। हिंदी भजन आहे। समय को मत गमाओ जी, समय अनमोल होता है, समय अनमोल होता है, समय अनमोल होता है। भजनाची लकीर आहे, समय को मत गमाओ जी, समय अनमोल होता है। समय म्हणजे वेळ, माणसाच्या जीवनाची जी वेळ आहे, ही वेळ इतकी अनमोल आहे ते गेल्यानंतर पुन्हा प्राप्त होत नाही। म्हणून तुका म्हणे साधा वेळ, तुका म्हणे साधा वेळ, तुका म्हणे साधा वेळ। कोणती वेळ? त्याचं उत्तर तुकडोजी महाराज देतात, नरदेहाची सुंदर वेळा साधून घे ही वेळ आहे। ते आपण जे इथे बसलो ना, तुम्ही मी आपण सगळेजण, ही वेळ आहे ते नरदेहाची। कारण ही वेळ जर निघून गेली मग मात्र डबल आपल्या हातचं। जन्माले कोण्या जातीत येणं, कोण्या घराण्यात येणं, कोण्या परिस्थितीत येणं आपल्या हाती आहे का भाऊसाहेब? पण जन्माला आल्यानंतर या जन्माचं सोनं करणं हे तर आपल्या हाती आहे की नाही? चांगली चांगली मंडळी आहे आज कीर्तनाला। तसं जर पाहिलं तर या कोरोनामुळे बंदी आहे म्हणून अर्धही मंडप नाही भरला। पण जे कोणी तुम्ही राखीव कोठ्यातले लोक, महिला मंडळी तेच, पुरुष मंडळी ते जबाबदार लोक आहेत। एकाएकाचं नाव घेतो म्हटलं तर नाव घ्यात राहत जाते, परिचय द्या। राष्ट्रपतीनं पुरस्कार दिलाय आदर्श शिक्षकाचा आमचे परम आदरणीय समाधानजी लोखंडे भाऊसाहेब पारतकर औरंगाबादून आले। शिवाजी महाराज आहेत, मौळईकर कीर्तनकार आहेत, भागवतकार आहेत, नर्मदा परिक्रमा करून आले, पंढरपूरची वारी करून आले। आता ज्यांचा सत्कार केलाय आमचे गंगाधरजी अहिरे दादा, गंगाधर मिस्त्री म्हणून त्यांना ओळखतं तुम्ही। मावळ्याच्या आसपासचे 25 गावं आयुष्यभर वगैरे घातली। जानेफळला तुकडोजी महाराज आले होते, ते आले होते ना, स्वतःच्या शेतात मुलाला, सुनाईला, मुलीला, नाताईला, पत्नीला सांगितलं की मरेच्या अगोदर तुकडोजी महाराजचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे। बांधलं की नाही? असा ज्याचा दृढ नियम प्रभू करील त्याचे तुकडोजी महाराजचा आहे, पण चाल ढोलाच्या वचनाची आहे, गाडगे महाराजाची।
त्याचप्रमाणे त्र्यंबकजी बरकले दादा काकडी भोकरदन पुस्तकं लिहिली आहे महाराजांच्या कार्यावर, सामाजिक काही गाणी लिहिली आहेत, मला दाखवले त्यांनी पुस्तकं माझ्याजवळ आहे. म्हणजे ज्ञान पोहोचे रवी वहा पोहोचे कवी. कवी रवी म्हणजे सूर्य, सूर्यप्रकाश जती पोहोचत नाही तती कवी पोहोचते. बरकले दादा दिशे बिचारा साधा भोळा परी कार्याचा जिवाळा. आपल्या जाणेपडची वारी 1 तारखेची कधीच चुकवली नाही. ठाकरे दादा गेले तेव्हापासून. ठाकरे दादा होते त्याही वेळेला ते येत होते. ठाकरे दादा एक पाटील घराण्यातला तरुण पोरगा रामरावजी ठाकरे दादा. पण तुकडोजी महाराज असंच करत. तुकडोजी महाराज एवढे मोठे जे भारतभर प्रचारात आले ना, महाराज त्या भागात गेले आणि त्यांचे विचार ऐकले की त्या गावातले काही असे जागीरदार पाटील देशमुख हे लोक म्हणत, तुकडोजी बाबा हे तुमची शाखा आमच्या रुगड्याची आहे तर कसं काय करा, मी हा प्रचारक पाठवून देतो. बळराम शिरसाट तुमच्यावाले पाठवून देतो. येत होते की नाही बळराम शिरसाट आणि रामराव ठाकरे दादाने तर दानच दिलं. दान दिलं तर देणगीच ठरली. आता सूर्यनारायण निघत राहील तोपर्यंत तपश्चर्या खतम होणार नाही. ठाकरे दादाची या गावात मूर्ती बसली, फोटोही लागला. 29वी पुण्यतिथी आहे. 29 वर्ष झाले जाऊन. म्हणजे मागे केले पुढे कधी शंका नाही. तिरुपती हा परमात्माच्या दरबारचा नियम आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला तोच रस्ता आहे. समय को मत गमावधी. ज्यानं वेळेचं महत्व साधलं ना त्यांचे पोवाडे तयार झाले, त्यांच्यावर भजनं लिहिले गेले, त्यांच्या समाध्या बांधल्या गेल्या, त्यांच्या नावानं प्रार्थना मंदिर अधिष्ठान उभे झाले. आपल्यालाही आयुष्यात असा मार्ग भेटावा त्याकरता तुकडोजी महाराजांचा निरोप आहे. समय को मत गमावधी. समय अनमोल होता है. समय म्हणजे हिंदी भाषा आहे, मराठीत त्याला वेळ म्हणू नाही का. फक्त ती वेळ कशी साधावी मानव जीवनाची हे शिकवण्याकरता हे संत आले होते. सत्संगतीने ज्ञान शिकावे, सत्संगतीने ज्ञान शिकावे. प्रत्येकाला जीवनात महापुरुष भेटत असतात. प्रत्येक पिढीत संत आले, प्रत्येक पिढीत. आता ज्ञानोबा माऊली तुकाराम साबून म्हणतो मी, पण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सारख्या वयाचे होते काय. ज्ञानेश्वर महाराजांना येऊन 700 वर्ष झाले आणि तुकाराम महाराजांना येऊन 450 वर्ष झाले. म्हणजे फरक पडला की नाही. बरं, तुकडोजी महाराज आणि तुकाराम महाराज एका काळातले होते काय. काळ बदलला, वेळ बदलली, संत बदलले, पंथ बदलले, संप्रदाय बदलले, ग्रंथ बदलले. पण ज्या ज्या काळात जे जे संत आले त्या त्या काळातले दुष्परिणाम पाहून त्याच्यावर अप्रतिम उपाय सांगण्याकरताच ते आले होते. म्हणजे त्यांचा येण्याचा उद्देश होता बुडते हे जन देखवे दोन्ही कळवळा. वाट चुकलेल्या जीवाला रस्ता दाखवण्याकरता संत आले. संत भेटत असतात पण संतांकडून काय अपेक्षा केली पाहिजे याची अक्कल शिकण्याकरता ग्रंथ आहे. प्रत्येकाच्या जीवनात वेळ असते. हे बा, एक माणूस आपल्या दारात बसला. भाऊसाहेब, दुपारची वेळ होती, 3 वाजताची. गावच्या शेल्यावर त्याचं घर होतं. बसला. त्या रस्त्यानं 2 यम चालले होते. कोण चाललं होतं. पुढच्या गावात गिराईक कशी चालले ते यम. पण त्या यमाईने फार जुळ्याची तहान लागली. काय झालं. तहान लागली. मग एक यम दुसऱ्या यमाने म्हणे पाहिजे दृष्टांत व्यवहारातला वाटत अशी, पण निरा फुल बॅटरी चार्जिंग होऊन जाईल 1 मिनिटाच्या दृष्टांतात. तो एक यम दुसऱ्या यमाने म्हणे का तहान खूप लागली. मग तो पहिला यम म्हणे ते बा तो माणूस बसेला दारात, त्याला आपण पाणी मागू. दिसते बरा, गंध होतं, माळ होती, टोपी अशी, दुपटा, थोडा साधू दिसला. तर तो यम म्हणे काही हरकत नाही, पुढे वाल पाणी मागून घेऊ. दोघे जण गेले.
आबाजी तहान खूप लागली, पाणी देता? बुडाबाई वा पाणी बांधणं झालं मजा आहे, त्याची काय मोठी गोड आहे? कुठे असता? म्हणे आम्ही फार दूरचे लोक आहोत, आम्ही यम आहोत. अरे बाप यम, आखरीच गोड आहे. कुठे चालले ते? म्हणे आमचं गिराईक काय पुढच्या गावात, पण आम्हाला तहान लागली, तू कसे दिले? म्हणे काही हरकत नाही, लगेच आणतो. कोरा लोटा आणला, नवीनच ग्लास आणला पाण्याचा, मोठी चरी आणली भरून 2-3 लिटरची. लय तहान लागली म्हणत स्टीलचा नवीन ग्लास दिला द्यायच्या जवळ. एक एम दुसऱ्या एमाले म्हणे गड्या माणूस तर चांगला आहे, पण नवीन लोट्यात नवीन ग्लास पाण्यानं भरून आणला. यानं जर आपल्याला पाणी पाजलं तर आपणही याचं काही काम केलं पाहिजे. ते दोन्ही यम म्हणत त्या बुड्याला, ऐकजा तुमच्या माझ्यावर हा प्रसंग येते जीवनात कधीतरी, पण तो साधा लागते. तो जर नाही साधला तर मग गाडगे महाराज म्हणत गेला गेला जन्म गेला गेला जन्म जन्म वाया जाऊ नये म्हणून हा दृष्टांत आहे. तर ते दोन यम काय म्हणत त्या बुडीवाले, आबाजी आम्ही पाणीचा अजून घोट घेतला नाही, तहान खूप लागेल आहे, पाणी तर पितो आम्ही, पण आतापर्यंत तुमच्या जगलेल्या आयुष्यात जे कोणतं तुमचं काम झालं नसेल नाना कष्ट करून, ते फक्त सांगा, ताबडतोब तुमचं काम पूर्ण करून देतो. बुडा म्हणे अशी काय ताकद आहे तुमच्याजवळ? म्हणे ते नका विचारू, हे माझ्याजवळ एक वही आहे, तो यम म्हणे तो वही आहे. या वहीत 3 पानं आहे. किती पानं आहे? 3 पानाचंच रजिस्टर होतं. म्हणे बा पहिलं पान लिहिलंय, दुसरंही पान लिहिलंय, म्हणजे अगोदर कोणतं गिराईक भेटलं सी, म्हणे तिसरं गिराईक तुम्ही या, पान कोर आहे तिसरं. तुम्हाला जे अपेक्षा पूर्ण करून घ्यायची असेल आत्ताच्या आत्ता, फक्त या तिसऱ्या पानावर लिहा. ती पाणी पिणं होय लोकले, पाणी पिणं झालं की आम्ही पाव मिनिटही थांबणार रजिस्टर घेऊन निघून जाऊ, तुमची इच्छा पूर्ण करून दिलं रजिस्टर. पाणी पिणं सुरू झालं. बुड्यानं मुकाड्यानं तिसऱ्या कोऱ्या पानावर जे काही आपलं फटकेल असेल ते लिहावं की नाही? यशवराव दादा ते पहिलं पान वाचत बसलं. त्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, तुझ्या मित्राला कोरी कार सप्रेम भेट मिळणार आहे. यानं लगेच तिसऱ्या पानावर लिहिलं, त्याला ती कार बिलकुल भेटू देऊ नका. अरे हरामखोरा, तुले काय पाहिजे ते सांग. दुसऱ्याच्या दारी करून लागून हे असं सुरू राहिलं माणसाच्या जीवनात. आपण आपल्याला तपासायचं आहे की ह्या बिमाऱ्या, हे जे काही सगळं चाललं ना, याला कारण कोण आहे? दुसरं पान वाचलं, त्याच्यावर लिहिलं होतं, तुझ्या मित्राला 10 लाखाची लॉटरी लागणार आहे. यानं लगेच तिसऱ्या पानावर लिहिलं, काही करा मला काहीच पाहिजे नाही, फक्त त्या पहिल्याला कार भेटू देऊ नका, दुसऱ्याला गया गया रे समय तेरा गया रे, गया गया रे समय तेरा गया रे, गया गया रे समय तेरा गया रे. झालं पाणी पिणं, घेतलं रजिस्टर, काय सांगलं? केवढा मोठा योग होता. असाच प्रत्येकाच्या जीवनात योग येत असते. आपल्या जाणेपणीच्या नाव राशी हा योग उतरलेला आहे ग्रामगीतेचा. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ. आता ऐसे कोणी होणे ना, असा विचार, इतका ताकददार विचार आता जन्माला येऊ शकत नाही. म्हणून तुकडोजी महाराजांचा निरोप आहे, समय गोमत गमावती, समय अनमोल होता. ज्या ज्या काळात जे जे साधू संत महापुरुष आले, त्या त्या काळात त्यांची समजावून सांगायची पद्धत अलग अशी. जसं तुकाराम महाराजांचे तुकोजी महाराजचे भजन चाली अलग असती, म्हण्याची ढब अलग अशी, पण अर्थ शेवटी एकच. कोणी भलो या भावे, कोणी भलो या भावे,
आपल्या समोर प्रकाश पडला, आपली वस्तू पाहून घ्या. आपली वस्तू, एक माणूस रस्त्याने चालला, एक सोबत त्याचा सोयरा होता, दोघ जण चालले. 7-8 किलोमीटरचा प्रवास होता पैदलचा. एक गाव मंदात लागलं, रात्र झाली, ते ओलांडलं. अमावस्येची रात्र होती आणि तो जो पाहुणा होता तो पाहुणा लघुशंकेला थांबला आणि तो जो त्याच्या सोबतचा माणूस होता त्याचा सोडला, तो चालत राहिला. तो गेला अर्धा किलोमीटर. रात्र होती काळोख्याची, अमावस्येची. मग इतक्या अमावस्येच्या काळोखात हा पाहुणा ज्यावेळी लघुशंका आटोपला, उठला आणि चालायला लागला, रस्ता दिसेना, आवाज देतो त्याला ऐकू जायला, तोही थांबला नाही. आता किती पंचायत झाली. अशा परिस्थितीत ग्रामगीतेत एक ओवी आहे, अति काळोखी वीज जळाले, दुरावला गडी दृष्टीस पडे, तैसेची तुझ्या दर्शन प्रताप घडे शांती प्राप्ती. या मनुष्य जन्मात आल्यानंतर या संसारात आपल्याला जर शांती प्राप्त व्हावी, सुख शांती समाधान प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल, विचारा जाऊन शहाण्याला, मी दरवर्षी अलग अलग विषय निवडत असतो कीर्तनाले. कीर्तन तर मला ठरलेलं आहे दरवर्षीचं, काही हरकत नाही. पण कधी किती जन्म घेतले ते पूर्ण सांगणे मला जन्माचा आकडा नाही सांगता येत. एका जन्मात तर शक्यच नाही. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, पेटले हे रान सारे. अशांतीचं रान पेटलं संसारात, कोणी सुखी नाही, कोणी समाधानी. आता इथे बसणाऱ्यापैकी तुमच्या माझ्या सगळे प्रत्येकाचा जर इंटरव्ह्यू घेतला का, उद्या का बापा कामं लागेल, कीर्तन होता बरोबर झाला कामं हेच तात मात बाकीचे कामं सोडून मी आलो. म्हणजे कीर्तनकारावर उपकार झाले काय की तुकडोजी महाराजांवर, ठाकरे दादावर उपकार झाले नाही. बरं, ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, सोहिता कारणे संगती साधती. आपल्या स्वतःच्या हिताकरता साधची संगत साधा लागते. म्हणून महाराज म्हणतात, सतसंगतीने ज्ञान शिकावे, सतसंगतीने ज्ञान शिकावे, साधूच्या संगतीत जाऊन ज्ञान प्राप्त करायचं आणि ते ऐकलेलं ज्ञान अनुभवात आणायचं, नाही का. आणि म्हणून एक भजन आहे महाराजांचं, अनुभवी यांचा संग मिळाया जीव झुले माझा, प्रभुवे जीव झुले माझा. अनुभवी लोकांचा संग भेटण्यासाठी जीव झुरला पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी आपलं हृदय आर्त होईल ईश्वर प्राप्तीसाठी, गुरुच्या भेटीसाठी, त्या दिवशी आपल्याला गुरु ईश्वर घरपोच भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराजांनी जे ग्रामगीता लिहिली ना, या ग्रामगीतेत जीवनातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आहे. म्हणून त्यांचा एकच निरोप आजच्या दिवशी, समय को मत गमावोरी, समय अनमोल होता, बरं समय असा थांबत नाही. घड्याळाचा काटा थांबते काय. आता घड्याळात पाहिलं 9 वाजले होते, आता पाहिले असेल तर आता 9:20 झाले असतील. एका तासानं पाहिले की झाले 10:15. म्हणजे घड्याळ थांबत नाही. आयुष्य थांबते काय. वजाबाकी चालू आहे. आज जवानी कल उडा आहे. तुकाराम महाराज इतकी समज देतात, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, आज बसोई मसला गेला, आज बसोई मसला गेला, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला. देखत ना तू बंधू, कैसा धागा रे
10-12 वर्षाच्या अगोदर स्वर्गीय पूज्य माणिकरावजी पाटील या सगळ्या आपल्या यात्रेचं रजिस्टर त्याच्या हाती होतं की नाही साहेब. इथे कार्यक्रमाचं संचालन करण्यासाठी पूज्य स्वर्गीय आरके गुरुजी होते की नाही. आज त्यांच्या मकानाचं भूमिपूजन करायला गेलो होतो मी, प्रार्थना झाल्या युवराजनं नेलं. येल मांडवावर जाणारा जैनानं या तुकडोजी महाराजांच्या कार्यासाठी जीवनाचा वेळ दिला ना आणि आपल्या इस्टेटीतलं काही दान दिलं ना उत्पन्नातलं, त्यांच्या 42 कुळाचा उद्धार होणार आहे. आणि ज्यांनी या कार्यात काही आळकाठी आणली ना, गेला गेला जन्म गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया. म्हणून साधूच्या कार्यात अडचण आल्याची नाही, साधूच्या कार्यात सहभागी व्हायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात लुटो मजा गुरु नाम की ऐशी बखत ना मालमत्ता यार एक दिन अपने भलाई के लिए, अपने खुद के भलाई के लिए सत्संग साधो जन्म भर, तो माल क्या संसार है उदय चढेंगे ख्याल पर. मी पाहिलं, मी तर मला 30 वर्ष झाले आपल्या गावातून, कारण दादा गेले पूज्य ठाकरे दादा आणि पूज्य स्वर्गीय कडुबा पाटील दादा, ज्यांनी प्रार्थना मंदिर करता जागा दिली. आपल्या आदरणीय सखाराम भाऊ आहेत ना, त्यांचे वडील, त्यांनी आमच्या आदरणीय लिंबाजीराव दादा शिंगारे आणि सखाराम भाऊ दुकानदार, हे इथे दुकान होतं त्यांचं. त्यांना माझ्या तारखेला पाठवलं. मी घरी नव्हतो, कुठे कीर्तनाला लागलो होतो, 2 दिवस राहिले. पण पूज्य ठाकरे दादांच्या तेलवीवर माझी कीर्तनाची तारीख मी आलो. पण तेव्हापासून नातं अतोट जुटलं. आता हे जन्मोजन्मीचं नातं असं वाटतं की आता अनेक जन्माचं हे नातं आहे आणि हे जन्मोजन्मी चालणार आहे. पुढे सुद्धा याच्यासाठी जन्म घेई नवी देवा आणि तुझी चरण सेवा साधारण. दानेपडच्या मंडळीची जर सेवा साधत असेल तर अधिक एक जन्म भेटो. आता आम्हाला मोक्ष सुख पाहिजे नाही. या सेवा मंडळाच्या सेवेसारखं आनंद मोक्ष सुखात स्वर्गात स्वर्गीचे देव सुद्धा सुरतात या दानेपडच्या भंडाऱ्यात येण्याकरता. मग भंडारा सोडावा वाटेल का? म्हणून भाग्य पुन्हा आला आला. आजच्या दिवशी आमच्या दानेपडच्या लेकीबाई दिवाळीला नाही येतील, पण 1 जानेवारीला दानेपडला येतात. हे वैभव महाराष्ट्रात कोण्याच गावात दिसत नाही, कुठेच नाही. या भगव्या टोपीवाले तरी मी पाहिला नाही गुरुदेव श्राव मंडळात, वारकरी संप्रदायातही नाही पाहिला. म्हणून हा जो योग आहे ना 1 जानेवारीचा, आम्ही सर्व एक या महापुरुषांची पुण्यतिथी करण्याच्या मागचा उद्देश, या निमित्तानं माझ्या गावात जागूया आपल्या माणुसकीला, जागूया आपल्या माणुसकीला, जागूया आपल्या माणुसकीला. भाषणाच्या निमित्तानं, खाल्याच्या निमित्तानं, ध्यान प्रार्थनेच्या प्रवचनाच्या निमित्तानं, कीर्तनाच्या निमित्तानं, भजनाच्या रामधूनच्या निमित्तानं माणुसकीचा आनंदाधिक सदैव तेवत माझ्या गावात आहो. याच्याकडे मी ज्या वेळेला आलो, ठाकरे दादा गेले त्यावेळेला गुरुजींना भजन येत नव्हतं. गुरुजींना, रमेश गुरुजींना पेटी वाजवता येत नव्हती. हे आपल्या गावचे भाषे आहेत. नंदकिशोर दादा कानडजे, पुलम खेळकर यांना काही येत नव्हतं. हे लहानपणी मामाला आमच्या आश्रमात पाठवले कीर्तन करतात, म्हणजे येल मांडवावर गेला. याला सत्संगतीचा महिमा म्हणतात. आणि याच्याकरता आपले मुलं मुली सुसंस्कार शिबिरात पाठवणं करायची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात ग्रामगीतेत, लहानपणी आश्रमी न्यावे मुले, जैसे विश्वामित्र राम लक्ष्मण दिले, सांदीपणी द्रोणांनीशी पुढले, जैसे एकदम रामाचं कृष्णाचं नाव घेतलं तुकडोजी महाराज. हे बा, हा राम होता की नाही मोसा वैद्याचा, हा गोंड कोरकूचा पोरगा नव्हता का, पाटलाचा पोरगा होता, राजाचा होता, दशरथ राजाचा पोरगा होता की कृष्ण.
राजाचा बोलवायचा. भगवान बुद्ध महावीर राजाचा बोलवा. आपण झाले पाटील, आपणही राजेच होतो. दारू पिऊन पिचरा लावून इस्टेट गमावलीशी तो भागणारा. ते भीमाची तुकडोजी महाराजवर उतरवता का? हा, तिकडे नका जाऊ. आपण आपल्याला तपासा. महाराज म्हणतात आपला उद्धार आपण करावा, आपला उद्धार आपण करावा. संत देवाचा फक्त सहारा घ्यावा, हाची सद्ग्रंथाचा गौरवा चित्ती धरावा सर्वांनी. हेच सांगते मित्रा गीता, हेच सांगते मित्रा गीता. विचारा जाऊन विचाराला, विचारा जाऊन विचाराला, विचारा जाऊन विचाराला. कोणत्याही शहाण्याला जाऊन विचारा म्हणतात. भगवंताला अर्जुनाला उद्धवाला हेच गीता सांगितली आणि सगळ्या ग्रंथात हेच आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. हा ग्रामगीता असा ग्रंथ आहे वास्तवाबरोबर जीवनाचा रस्ता नक्की करून देतो. लहान मुलगा आता हे बाय लहान लहान 5-25 पोरं समोर येऊन बसेल आहे. या इतक्या कमी वयात हे पोरं कडाक्याच्या थंडीत कीर्तनात येऊन बसतात. रामदास भाऊ यायच्या मायबापाला भारतात कोण्याच नदी दाम घ्यायचं काम नाही. आणि ज्याचे लोक या वेळेला घरी झोपेल असतील ना, त्याची मायबाप नदी दाम धू मेले तरी मुक्ती भेटत नाही. तुम्ही कुठे जा, वापस माणसाला गावात यावं लागते. कुठे यावं लागते? कुठे जा. समजा जानेपडचा एक माणूस चारीधाम यात्रेला गेला. कुठे? चारीधाम म्हणजे भारतातल्या साऱ्या नदी रांग धुवून आला. गावात एवढं चांगलं नळाचं पाणी असलं पण शेवटी इतका फिरू नये. कुठे आला वापस? गावात. नाही, नदी दान धुतल्यानं मुक्ती भेटते की नाही गुरुजी? मग नदी दान धुतल्यानं जर मुक्ती भेटते तर तू आंघोळ केल्यावर नदीच्या बाहेर करून निघतो. नदीच मरणं. तू गावात वापस का इंद्राला उचित धंदे करायला हलणार नाही. वापस यावं लागेल. तुकडोजी महाराजची शिक्षणाची प्रथा पा कशी आहे. मोठ्या मोठ्यांना कबूल करावं लागले. ग्रामगीता चारीधाम यात्रेला गेले तरी वापस गावाला यावं लागते. एक जानेफळचा माणूस बिमार पडला, एकदम औरंगाबादला हेडगेवार हॉस्पिटल आहे ते प्रसिद्ध, त्या हॉस्पिटल मध्ये भरती झाला. दुसऱ्या दिवशी अर्ध जानेफळ भेटीले. तिथल्या सर्जनने सांगितलं वाचत नाही, आयसीयू केलाय. अरे जानेफळ वाले वापस. तो लेखाचा चौथ्या दिवशी दुरुस्त झाला. म्हणजे डॉक्टर साहेब मग इथून तयार करायची राहिली, लवकर सुट्टी द्या. दुरुस्त होतावर वापस. जानेफळात झगडा झाला. एक जण जेलात गेला 6 महिने. हर्सुल जेल औरंगाबाद. 7व्या महिन्यात जमानतवर सुटला वापस. एक जण सासरवाडीला गेला. त्याचा सासरा होता क्लास 1 ऑफिसर. 1,40,000 रुपये महिना पगार. 3 दिवस राहिला सासऱ्याच्या घरी. पहिल्या दिवशी जेवण काय होतं माहित आहे? काला जामून. दुसऱ्या दिवशी सांगू गेलो होते पूर्णाच्या पोळ्या उसाच्या रसात भिजवले. आणि तिसऱ्या दिवशी सांगू पाणी प्यायला मागतलं की पाणी नाही, डायरेक्ट गावरान तूप प्यायचे प्याले. किती पे. पण चौथ्या दिवशी वापस. प्रश्न हा निर्माण झाला आता, जेलात गेला तरी सुटल्यावर वापस. सोयऱ्याच्या घरी गेला तरी चौथ्या दिवशी वापस. जेलात गेला जमानतवर सुटला वापस. दवाखान्यातून दुरुस्त झाला वापस. मग कुठे गेलो तरी गावात वापस यायला लागते. मग तुकडोजी महाराजांना भजन म्हटलं, अरे रिकामा कशाला फिरत. या भजनावर माझा हा 1 जानेवारीचा कार्यक्रम आहे. तुझं गावात नाही का? शेवटच्या कळव्यात महाराज इशारा करतात, आपल्या गावाची सेवा जो करतो, आपल्या गावाची सेवा जो करतो, करतो.
आता हे जे कीर्तन चालू आहे की नाही, हे कीर्तन 3 पद्धतीत चालत असते गुरुदेव स्वामी मंडळाचे. याच्यात 3 विषय महत्वाचे. कोणते? राष्ट्रीय, सामाजिक आणि धार्मिक. म्हणजे माझा देश, माझा समाज आणि माझी संस्कृती. एक बुवा मला भेटला, म्हणे तुम्ही गाड्या करा का? म्हटलं हो. म्हणे तुकडोजी महाराजच्या शाखेतले. म्हटलं हा बरोबर पुत्ता सांगितला तुम्हाला, कोण सांगणार? म्हणे तुम्ही कीर्तनात राष्ट्रीय ज्यादा बोलतो भगडोबीवाले. म्हटलं तुमचं काय मत आहे? म्हणे आध्यात्मिक बोलायला पाहिजे कीर्तनकारांना. काय बोलायला पाहिजे? आध्यात्मिक. म्हटलं महाराज तुम्ही काय करत असता? तुमच्याकडे बकऱ्या आहेत काय? म्हणे नाही, मी भागवतकार आहे. म्हटलं काय सांगता 7 दिवस? म्हणे केवळ अध्यात्म. म्हटलं राष्ट्र धर्म संस्कृती त्याचं काय करायचं आहे? म्हटलं अध्यात्म म्हणजे काय? म्हणे इळा पिंगळा सुषुम्ना मनकरला घाट, हे नाक दाबा, हे उघडा, माळा टिळे. म्हटलं महाराज देशाचं कसं काय? म्हणे देशाचं काय घेणं देणं आहे? म्हटलं देश इकला पाकिस्तानले तर दिसाल कधी मार खासा. गया गया रे समय तेरा गया रे, गया गया रे समय तेरा गया रे, गया रे समय तेरा गया रे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले, ठाकरे दादा आले आणि सांगितलं देश सांभाळा धर्म. तुकडोजी महाराजांनी भारताच्या जानेफळ सारख्या 7 लाख गावाचा दौरा केला. झोपडपट्टी पासून अपार्टमेंट पर्यंत सर्वांच्या दुःख दैन्याची नाडी तपासली आणि त्यावर अप्रतिम औषध म्हणून ग्रामगीता लिहिली. म्हणून आपल्या प्रत्येकाकडे ग्रामगीता पाहिजे. आपल्या जानेफळ मध्ये तर अशी शपथ घ्या, संकल्प करा आता की आमच्या गावात कोणाच्याही घरचं लग्न असो, मी नवरदेव नवरीला स्टीलचे टफरा आंदण देणार नाही. मग काय द्यायची भेट? कोण्या नातेवाईकाच्या घरी लग्नात गेले तरी काय भेट द्यायचं? ग्रामगीता. आपण देत असतो की नाही साहेब? म्हणजे या ग्रामगीतेत काय, त्या वरवधून नवरा बायकोनं जर ग्रामगीता म्हणून वाचली, त्यांच्या आयुष्यात दुमत होणार, घरात भांडण होणार, त्यांची फारकती होणार. कारण ग्रामगीता म्हणते स्त्री पुरुषही दोन चाके जरी असता परस्पर सहाय्य संसार कौतुके या होईल राष्ट्र होईल तेजस्वी. या हिंदू राष्ट्राला तेजस्वी करायचं असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता तत्वज्ञानाशिवाय पर्याय. इतकंच नाही, लग्न कसं करावं ती आहे, वयाच्या कोणत्या वर्षी लग्न करावं ती आहे. सरकारले अक्कल शिकवणारा ग्रंथ आहे ग्रामगीता. सरकारले नेमकं काय, गाव कसं असावं, गावातले रस्ते कसे असावं, प्रत्येक घरातल्या सांडपाण्याचा योग्य विल्हेवाट कसा लावा, लहान लेकराई समोर घरातल्या कर्त्या माणसानं काय बोलावं काय बोलू नये त्याची अक्कल आहे ग्रामगीतेत. 6वे अध्याय. घरातला प्रमुख माणूस नासमज कच्च्या मनाच्या मुलासमोर जर काही चुकीचं बोलला, त्या पोराचं जीवन बर्बाद होऊ शकते. म्हणून ग्रामगीता म्हणते वडिलाने मुलगा नाही शिकला तोही पापाचा वाहिला झाला, पैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, पैसे शिक्षण देणे हे न जयाला कळले आपल्या देशात वृद्धाश्रम आहेत की नाही? म्हाताऱ्या लोकांसाठी पाप आहे, पाप आहे, पाप. कलंक आहे या देशाने वृद्धाश्रम. गोरक्षण आहे की नाही? कलंक आहे या देशाने. प्रत्येक शेतकऱ्यानं जर घरी एक गाय वागवली तर गोरक्षणाची काही जरूर नाही. प्रत्येक घरातल्या तरुणानं पुंडलिकासारखी जर मायबापाची सेवा केली तर वृद्धाश्रमाची काही जरूर पण नाही समजत. म्हातारपणी मायबापाची येतेच आहे. याला कारण काय? मायबापही अर्धे कारणीभूत आहे.
म्हणजे आई वडिलांनी लहानपणापासून आपल्या मुला मुलीवर कसे संस्कार टाका याच्याकरता गुरुदेव शिवा मंडळात सुसंस्कार वर्ग आहे. ओळख चात्याची काही मंडळी आली आहे, मला दिसून राहिले. ओळख चाचा म्हणजे सिल्लोड तालुका की भोकरदन सिल्लोडकडची मंडळी आहे. आज आपल्या दानेफळला फार दूरदूरचे लोक येत असतात. पिंपळखुटा दत्तूदादा तुमच्या बाजूला बसले, आम्हाला कालपासून फोन होता आमच्या घरी. म्हटलं तुमच्या घरी आल्याशिवाय आम्ही जानेफळला जाणारच नाही. आणि सगळं आमच्या जानेफळने जोडलेलं बंद होत आहे. आमचे वकील साहेब आहे ॲडव्होकेट रामेश्वरजी अंबोरे, त्यांना त्यांचा परिचय इतक्या लोकांनी देणं आवडत नाही, पण लहान असताना पाठवला सासरवात आले. त्यांच्या गावात 3 दिवसाचं शिबिर घेतलं होतं वैद्य गुरुजीनं. आमले महाराज तोच होते कीर्तनकार हे होते. आम्ही 3 दिवस मुक्कामी होतो. आज 2 बंगले 3-3 मजली. कुठे? जाफराबाद. हाती उद्योगाचे साधन, मुखी रामाचे चिंतन, यामुळे धर्म नाही महान, गावकरी लोकांचा. हातात काम, मुखात ईश्वराचं नाम, त्याच्या भोवती फुगड्या खेळतात 4ही धाम. नाही तर वावर पडी, उद्योग कोणताच नाही. कुठे चालले? पंढरपूर. किती दिवस राहायचा? 4 महिने. कापूस विठ्ठलानेच मागजा. गया गया रे समय तेरा गया रे, गया गया रे समय तेरा गया रे, गया गया रे समय तेरा गया रे. काही जुन्या परंपरेतल्या गोष्टी आहेत ना, त्या आता बंद कराव्या लागतात. कोणत्या? पहिले आपले पाटील 4-4 महिने चातुर्मास करायला कुठे जात? पंढरपूर. आषाढी ते कार्तिकी. आता नाही जात. मग ता कसे जात? समय बदल गया साधन. हे तुकडोजी महाराज आले आता सांगा करता. बिगडी हुई सुधारते. काळ बदलला, वेळ बदलली, तुम्हाला मला बदलावं लागेल. ता 4 महिने झाला कसं जमे, आता का जमत नाही? त्यावेळेले भाऊसाहेब कामावरच्या मजुराच्या भरोश्यावर 4 महिने तुमचं घरदार सोडून द्या, तुमच्या कपाटाच्या किल्ल्यात आहे. तुमचं कुत्र पायरी सोडून रातभर असं जाई ना कुठे. शेजाऱ्याला कधी त्याला बिस्किटचा पुडा टाकला तर खायला जाय ना कुत्र. इतकं इमानदार कुत्रे मजूर. आता सोडून पहा बरं कामावरच्या माणसावर खटला आपला. नावानं घेते 7-12 करून. समय बदल गया मला बदलावं लागेल. हे सांगण्याकरता तुकडोजी महाराज आले होते. आता पंढरपूरला जाऊ नका असं जा आणि लवकर वापस या. कारण आपली शेती आपल्याच भरोशावर आहे. आपलं कमावून आपल्याला फिरू नको नाचला आणि वेळ असेल तर चाल पुढे देशाचं. बसला कशाला आळसी बनायला, चाल पुढे देशाचं. अशी परिस्थितीने रूप प्रश्नाची उत्तर देत राहिले तुकडोजी महाराज. आणि ते सगळं शब्दांकन ग्रामगीतेत करण्यात आलं. 41 अध्याय आहेत आणि अध्याय परत अलग अलग महापुरुषांचे फोटो आहेत. प्रत्येक अध्यायावर अलग अलग महापुरुषांचा फोटो आहे. हे पहा, आता हा एक अध्याय आहे. समर्थ रामदास स्वामीचा फोटो आहे. रामदास स्वामी असे संत झाले शिवाजी महाराजांच्या काळातले, म्हणजे तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी हे समकालीन संत. एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे एका काळातले समकालीन संत. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, ठाकरेदादा हे एका काळातले समकालीन संत. असे संत आणि ते ज्या ज्या काळात आले त्या त्या काळात वाट चुकलेल्या समाजाला दिशा दिली. हा रामदास स्वामीचा अध्याय धर्माध्ययन. धर्म कशाला म्हणतात? आता जर आपण तुला विचारलं धर्म कोणाला म्हणतात तर हिंदू. होऊ शकते का हिंदू? नाही, चुकलं.
उत्तर चुकलं. हिंदू धर्म नाही, मग बौद्ध नाही, मग मुसलमान बोलू नका, ख्रिश्चन मुकाटन राहा, शीख चुप बसा. म्हणजे धर्म नाहीत का? नाही. तेली तांबोळी कुमार पवार सपाट पाटील देशमुख झेबूचे बादशे हे ग्रामपंचायती खराब करायचे धंदे आहेत. तुझा धर्म न्याला आणि माझा धर्म याच्यामुळे गावाचे गाव खराब झाले. बरोबर आहे भाऊसा? याकरता रामबाण औषध तुकडोजी महाराज रामदास स्वामीचं हृदय घेतलंय ग्रामगीतेत. दासबोधाचा गाभा. धर्म कशाला म्हणतात? ऐकजा. धर्म माणुसकीशी म्हणते. धर्माचं खरं नाव काय? माणुसकी. माणुसकी. आता आपण सगळे इथे आलो, याचं दुसरं नाव काय? माणुसकी. पण माणुसकी जर आपल्याकडे नसेल काय उपयोग आहे? नच माणुसकीचा परमार्थ कशाचा? त्याला. साधा आपला व्यवहार समजला नाही, मग परमार्थ तो लाखो कोण दूर राहिला. तो माणुसकीचा धर्म शिकवला या अध्याय. त्याच्या पुढचा अध्याय सावतामाळ्याचा. हे सावतामाळी असे संत झाले कट्टर विठ्ठलाचे भक्त, पण आयुष्यात पंढरपूरला गेले नाही. 600 रुपये एका दिंडीत. एका दिंडीत किती? 600. हे पंढरपूर पासून 6 कोसावरी. हे अति लिहिल आहे. पंढरपूर पासून 6 कोसावरी सावता राहायला शेतावरी न करता पंढरीची वारी भेटला देव. सावतामाळी कट्टर कोणाचा भक्त, पण आयुष्यात सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात गेला. मग आपले वारकरी गेले. मग दशमीचा दिवस होता. दन्नवून जेवले अगोदर गावात, कारण एकादशीला काही खाता पिता येत नाही पंढरपुरात. दन्नवून जेवले आणि 6 कोसावरी याचा मळा लागला सावतामाळ्याला. गेले पाणी प्यायले. एका दिंडीतल्या टाळकऱ्याने विचारलं, काय म्हणले बा, काय तुमचं नाव? ते म्हणे माझं नाव सावता. सावता काय? सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या आसपास एक सावतामाळी करून संत आहे. हे म्हणे मीच हो. हा, विठ्ठलाचे भक्त सावतामाळी तुम्ही? म्हणे हो. या म्हणे मग उद्याची आषाढी तुम्हाला माहित नाही का? म्हणे माहित आहे. म्हणे मग येत नाही का? ते म्हणे तुम्ही कासाठी आले माया? म्हणे त्या दिंडीवाले. हे म्हणे ते दिंडीवाले म्हणे पाणी प्यायसाठी. म्हणे पाणी प्यायला झालं काय? ते दिंडीवाले म्हणे हे म्हणे मग सुरू व्हा. जाणार आले म्हणा. तुला दिंडी चालू आहे काय? भांडणाचे धंदे आहेत का? पंढरपूरला जाणार म्हणाले, मी येत नाही हे म्हणे. मग दिंडीत तो मृदंगवाला होता, तो तबला बकवा वाजवणारा. तो म्हणे सावता महाराज तुम्ही पंढरपूरला येत नाही म्हणे. आज गेलो नाही, आजही जात नाही, मरे लोक जात नाही म्हणे. मग तुमच्या विठोबाच्या भेटीचं कसं काय? म्हणजे विठोबा माझ्या भेटी करता माझ्या मळ्यात येते. केवढा मोठा अधिकार झाला. म्हणजे ओरिजिनल भक्ताला देवाच्या शोधासाठी फिरण्याची मुडी जरूर. मग कसं करता? आता जाता येईल आपल्याला तीर्थाला? नाही. तीर्थ आपलं गावात झालं पाहिजे. तुझं गावाचं नाही का? पण गाव तीर्थ करण्यासाठी महाराजांनी त्या भजनात आठवण सांगितलं ना, आपल्या गावाची शाळा ही मोडली, आपल्या गावाची शाळा ही मोडली, शाळा तुझ्यारी का बांधली, शाळा तुझ्यारी का बांधली, पताकवाला काय म्हणे, ते बघी झिंगवाले असतात ना पुढे दिंडीत, तो पताकवाला काय म्हणे बाकीच्यावर केले काय मेटाच्या नांदी लागले म्हणे. चला 10 लाख वारकरी वाळवंटात गोळा होणार आहे. 10 मंदी विठोबा माया भेटीसाठी आहे, मेटाच्या मयात येणार आहे एकट्याच्या भेटीसाठी.
शेवटी मॅट म्हटलं जिवंतपणी खऱ्या संताने, पण पंढरपुरात गेले आणि 3 दिवस शिवाजी महाराज रांगेत उभे राहिले. मंदिरात नंबर लागायसाठी लागला नंबर. विठोबाच्या दगडाच्या मूर्तीच्या पार डोकं टेकवला, बळव्यानं धरलं गलबंदीला लोटून. विठोबा पाय पण बोलले ना. वारकरी पडला, दात घुसला होता, रक्ताची धार. मंदिराच्या बाहेर निघाला, शर्टाने रक्त पुसलं. दुसऱ्या दिवसची होती 12, दंडावून जेवला आणि निघाला जाफराबादच्या इकडे वापर ज्ञानबाव तुकाराम. 6 पठ्ठ्याचा मळा लागला, घुसला पाणी पियाले. 600 वारकरी पाणी पेले. टाळकरी म्हणते पताकवाल्याले, अरे या सावता माळ्याच्या मायाच्या धुऱ्यावर तो विठोबा सारखा दिसते बघा, खुद आहे तो धुऱ्यावर बंधाऱ्यावर उभा. तो पताकवाला म्हणेल बा, जी पांडुरंगाची मूर्ती पाहिली तो प्रत्यक्ष पंढरीनाथच दिसून राहिला. तो पण म्हणेल का 10 लाखाची यात्रा सोडून या मॅटाच्या मायात येईल काय? ते मनातल्या मनात म्हणत एकमेकाला विचारत. तो पताकवाला म्हणे मग त्याला विचारून पाहू ना. विचारलं टाळकऱ्यानं, सावता महाराज तुमच्या शेताच्या बंधाऱ्यावर कोण आहे उभं? सावता माळी म्हणे तुम्ही ज्याच्या दर्शनाकरता गेले होते तो. विठोबा हो या. पंढरीनाथ हो या. पांडुरंग हो ना. तो कधी काय करते? सावता माळी म्हणे कांद्याच्या वाफ्यात कुठेही पडली, माती दाबायला गेला फावडं घेऊन. एवढा मोठा अधिकार होता. तुकडोजी महाराजांना भजन लिहिलं, तो माझा पंढरपूरचा विठोबा ज्याला महिला दडू लागला, सावता माळ्याला पारी धरू लागला, रोहिदासाला दोडी शिवू लागला, सुखामेळ्याला ढोर ओढू लागला, तसं भजन लिहिलं. सावता शेतावर जातो, सावता शेतावर जातो. हा खरा वारकऱ्याचा मुत्सद्दी वाद जर भाऊसाहेब आजच्या तरुणाने जर पटून सांगितला, शेतकऱ्याची आत्महत्या होईल काय दादा? सावता माळ्याचा देवाला जरूर माना, पण तुकडोजी महाराजांनी किती सोपं करून सांगितलं. एक प्रत्येक दिंडीत एक वारकरी बुवा असते, कीर्तनकार. तो मोठा हुशार असते. दिंडीतला कीर्तनकार मोठा हुशार, कारण त्याला फुकटच्या पंक्त्या लावा लागतात ना गावामध्ये. तर त्या दिंडीतला जाफराबाद तालुक्यातल्या दिंडीतला बुवा म्हणे, वारकरी थांबा, आपण एका जाऊ बघू. मला विचारू द्या सावता माळ्याला की तो पंढरपूरचा विठोबा तुमच्या मळ्यात 10 लाखाची यात्रा सोडून कसा आला? तुम्ही कोणती भक्ती केली? ते भक्ती तर आपण शिकून घेऊ. दिंडीतल्या कीर्तनकारानं सावता महाराजाच्या पायावर डोकं टेकवलं, साष्टांग दंडवत प्रणाम केला. सावता महाराज, आम्ही 600 वारकरी तुमच्या पायावर लोटांगण घेतो. फक्त तुम्ही कोणती भक्ती केली ते सांगा की पंढरपूरचं दैवत तुमच्या मळ्यात आलं. सावता महाराज म्हणजे विठोबाची शपथ घेऊन सांगू, माझी भक्ती कांदा मुळा भाजी. गाडगे महाराज पंढरपुरातल्या कीर्तनात म्हणत, वारकरी मित्र हो, भाव हो, जरूर येत जा पंढरपूरले, पण इथून गेल्यानंतर सावता माळ्याचा आदर्श समोर ठेवजा. एक वारकरी उभा राहिला, गाडगे बाबा कोणता हो सावता महाराजचा आदर्श? अरे सावता बानी किल्ला मळा विठ्ठल देखी केशवराव म्हणता, हे जे कीर्तन असते ना आमचं, हे हजर जबाबी कीर्तन असते. हजर जबाबी म्हणजे परंपरेला सोडायचं नाही, ईश्वराच्या नामस्मरणाला, पण त्याच्यावर परिवर्तनाची कलम बांधली गेली पाहिजे. परंपरा अधिक परिवर्तन म्हणजे आपल्या बाप दाद्याची संस्कृती अधिक आजचा काळ. म्हणजे तुकडोजी महाराजचं म्हणणं काय, समय बदल गया. मग काळ बदलल्यावर सगळंच बदलायचं नाही. समजा आता आपली जाणेपडीची शेती आहे, ती शेती विकायची नाही. शेती जर विकली तर डबल भेटणार, गेली की गेली. मग काय बदलायचं? आजोबाच्या आजच्या शेतीचा 7-12 नातानं कायम ठेवा.
फक्त पिकं बदलो. बरोबर आहे भाऊसाहेब. आजोबा ते पेरत 50 वर्षाच्या अगोदर ते पीक आता चालणार. मका पिकते का पेरा, कांदा येते का काका रो. समय बदल गया एक जमाना असा होता, रात्री दिवसा मंदिरात माळ जपत बसा. आता जमते काय? म्हशीने चाला कोण टाका, दूध कोण डेअरीवर न्या, पैसे कोण मापा. आता हे आपल्यालाच करावं लागेल. आपलं कमावून आपल्याला सर्वांचं जीवन उगाच फिरू नको नसला चाल पुढे देशाचं काम करायला. समय को मत गमावली, समय अनमोल होता. रामदास स्वामी पाहिले, सावता माळी पाहिली, अचानक फोटो निघाला. धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. भगवान बुद्धाचं मी 2-4-5 मिनिट सांगतो ना. काही लोक दुसऱ्या दिवशी गावात चर्चा करतात का राष्ट्रीय कीर्तनकार कोण्या समाजाचे बुद्ध बुद्ध करत त्याच्या पिकी होती काय. समजा मी बुद्ध, तुम्हाला काय घेणं देणं. औषध कोणीही कंपनीचं असो, बिमाऱ्या बसत असेल तर टका घ्यायला काय हरकत असं म्हणणं आहे ग्रामगीतेचं. या संपूर्ण धर्तीवरच्या मानव जातीवर अनंत उपकार केले यांनी. पुन्हा सिद्धार्थ बुद्ध यांच्या बापाचं राज्य जगावर होतं. त्याच्या बापाचं राज्य कुठे होतं? जगावर. पण ज्या दिवशी बुद्धाला मृत्यू समजला त्या दिवशी जगावरच्या राज्याने लाच मारलं, गईला गेली पिंपळा झाली तपके. म्हणजे काय झालं, राजाचा पोरगा दुःख नावाची वस्तूच माहित नाही भाऊसाहेब. एक दिवस रथात बसला, रथ हाकालणारा सारथी रथ हाकलून राहिला. राज्याच्या बाहेर रथ निघणार तेवढ्यात एक त्या राज्यातली प्रेत यात्रा चालली होती. आणि तो पुढे डबळ वाजले. इकडे वाजवत असते का डबळ? डांग डांग असं वाजवते काय? सारखीच गोष्ट आहे मग. तर डबळ वाजून आला, प्रेत यात्रा चालली. हा बुद्ध काय म्हणे त्या सारथ्याला रथ हाकलणाराले, का रे म्हणे हे काय चाललं म्हणे. एक माणूस झोपेला म्हणे, चौघाईनं उचलून धरला, त्याचा काय डाव करून राहिले काय म्हणे. आता तो येते काय खाली, ह्याच्यावर झोपते काय म्हणे. म्हणजे माहीतच नाही मृत्यू काय चीज आहे. पण विचारलं पाहिजे हा प्रसंग तुमच्या माझ्यावर प्रत्येकावर येणार आहे, त्याच्या अगोदर काय सावधगिरी पाहिजे त्या करताय. समय को मत गमावली, समय अनमोल होता. सारथी म्हणे बुद्धा ते डाव करायची गोष्ट नाही म्हणे, तो मरेल आहे म्हणे. तो वरचा तो जो आडवा आहे ना, चौघाईन खांदायला ना, तो वरचा आडवा तो झोपीत नाही आहे म्हणे. गेला म्हणे, तो लंबा झाला. लंबा झाला म्हणे म्हणजे म्हणे या चौघाईचं कसं काय म्हणे, हे एक दिवस असेच होणार आहे. हा असं ना. आणि म्हणे मग ते तो जो पुढे डफळं वाजून राहिला तो त्याच्याही पुढे एक दिवस डफळं वाजणार आहे म्हणे. मोठाच कार्यक्रम आहे म्हणे हा. राजाचा पोरगा दुःख कधी पाहिलंच नाही म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्या येणार आहे. गरीब अमीर सगळे एकाच लाईनीत लागणार आहे. म्हणून तुकडोजी महाराजांचा निरोप आहे, बावरे बावरे बावरे. प्रपंचाच्या कटकटीत बावरलेल्या मना रखमृत्यू की
काय म्हणे खांदा देणारे हेही एक दिवस असे लंबे होणार आहेत, मरणार आहे. तो डबलं वाजवणारही मरणार आहे आणि मोकळे काष्टे करू करू याच्या मागं चांगले म्हणे 100-200 यायचं रे म्हणे हेही मरणार आहे. बुद्ध राहिला म्हणे ते सरे मरणार आहेत. म्हणे काय सांगतात तू रे म्हणे मला काय विचारतो तूही मरणार आहे. झाले म्हणे आता केवढी बेजार झाली, आता जवळ आली की नाही गोष्ट, आता चटका पड म्हणे मग का रे हा मृत्यू चांगला व्हावा आल्या आयुष्यात याच्यासाठी काय करावं लागते म्हणे त्याच्याकरता ईश्वराची ध्यान प्रार्थना करावी लागते, ते शिकावं लागते, त्याला राज्याचा त्याग करावा लागते. बुद्धानं त्याच दिवशी राज्याला लात मारली, गयेला गेले. गया आहे बिहारमध्ये, पिंपळ्या झाडाखाली तप केलं आणि तपचर्याच्या शेवटी हाती पंचशील लागलं. ते पंचशील बुद्धाचं ध्यान विपश्यना तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत घेतली. म्हणजे भगवान बुद्धही ग्रामगीतेत आहे. एकंदरीत ग्रामगीता म्हणजे सर्वधर्माचा समन्वय. आणि त्या बुद्धानी आपले बाबासाहेब आंबेडकर आहेत की नाही त्याच्या पुतळ्यासमोर 5 रंगाचा झेंडा आहे. किती रंगाचा? मी परवाला एका गावात होतो, चंद्रपूरकडे होतो. चंद्रपूरकडे कोरकोना म्हणून तालुका आहे. गावात असं फिरलो, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता, 5 रंगाचा झेंडा फडके. आणि दुसऱ्या मोहल्ल्यात गेलो तर 2-4 पोरं बसेल होते, चांगले शिकलेले होते. मी म्हटलं गड्या आज आमचा तुकडोजी महाराजच्या लोकांचा कार्यक्रम आहे, गाडगे महाराज तुकडोजी महाराजची पूजा सांगणारे लोक आले, श्री गुरुदेव स्वामी, तुम्ही कीर्तनात आहे? ते पोरं म्हणे आम्ही कीर्तन नसतो ऐकत. म्हटलं आज आहे म्हणे नाही. म्हटलं कारण काय? म्हणे आमच्याकडे मोबाईल आहे, टीव्ही आहे, लॅपटॉप आहे, याच्यापेक्षा बाहेरचं सांगू शकते काय कीर्तन का? मी म्हटलं लॅपटॉप मध्ये टीव्हीत सारंच आहे काय? म्हणे सगळं आहे. म्हटलं कसं काय? म्हणे काही विचारा. म्हटलं मग एक सांगा, तू किती शिकेला? तो एक जण म्हणे मी M.Com केला, एक जण म्हणे MSW, एक जण म्हणे M.Phil आणि एक जण म्हणे फक्त 2-3 डिग्र्या मिळवल्या की एकदम भीमरावजी आंबेडकर. चांगलीच मजल गाठेल होती. म्हटलं मग तुम्ही इतकं शिकेला आहे ना, धन्यवाद. मग एक सांगा, तो तिकडच्या मोहल्ल्यात पूज्य बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे आणि तशी 5 रंगाचा झेंडा फडकून राहिला. कार्यक्रम इतक्या तुमच्याजवळ विद्यापीठाच्या पदव्या आहेत, तुम्ही पदवीधर आहात, तर मला सांगा सगळ्या हिंदूच्या मंदिरावर एका रंगाचा झेंडा असते आणि बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर 5 रंगाचा का? तर ते काय म्हणत 4-5 जण निरातो सोपं उत्तर आहे, तुम्हाला माहित नाही काय? म्हटलं मानू काय इंटरव्ह्यू घेऊ, मी तर रोज गाव बदलतो. नाही म्हणे जिल्हा परिषदच्या शाळेतलं 4थ्या वर्गातलं गोष्ट सांगून दे की 5 रंगाचा काय तो झेंडा. म्हटलं त्या पोराकडे गोष्ट नका दाखवू, तुम्ही सांगा. तो M.Phil शिकेल काय म्हणे माहित आहे? म्हणे त्याचं खास उत्तर असं आहे म्हणे, एका रंगाचा कपडा दुकानात कमी पडला असेल, गया गया रे समय तेरा गया रे, गया गया रे समय तेरा गया रे. हे कारण असेल काय? म्हणून तुकडोजी महाराजांनी म्हटलं विचारा जाऊन शाण्याला, विचारा जाऊन शाण्याला, विचारा जाऊन शाण्याला. ते ग्रामगीता त्या 8व्या अध्यायात ग्रामगीतेत सांगेल आहे, त्याला पंचशील म्हणतात. म्हणजे त्या 5 रंगाच्या झेंड्यातला पहिला रंग सांगते. मी जानेफळ मध्ये माणूस म्हणून जन्माला आलो, दारू पिणार. पंचशीलातलं पहिलं शील दारू पिणार, दुसरं शील मी मांसाहार करणार, तिसरं शील मी खोटं बोलणार, चौथं शील मी कोण्या जीवाची हत्या करणार, 5वं शील मी व्यभिचार करणार. मग आता खरं सांगा, हे भगवान बुद्धाचं पंचशील जर भाऊसाहेब 3500 वर्षाच्या अगोदरच्या ग्रामगीतेत आहे, हे जर घराघरात पोचलं असतं, सरकारले तंटामुक्ती पैदा करायचं काही काम पडलं असतं काय? मग ग्रामगीता घराघरात पोचली नाही म्हणूनच की नाही, आणि म्हणून ग्रामगीता घराघरात पोहोचवण्याची गरज आहे. संस्कार आहे. आता हा कोरोना 2-3 वर्षापासून मागून घालून बसला की नाही आपल्या देशात, याचं उत्तर ग्रामगीतेत महाराजने दिलं. पाहिजा माध्यमानुसार करती कोणी. माध्यम म्हणजे दारू, मांसाहार म्हणजे मटण. बर झालं. माध्यमानुसार करती कोणी म्हणजे मास्कण जे खातात, दारू जे पितात.
विकार बुद्धी वाढे मनमनी अन भलतेची रोग जाती लागोनी सांसर्गिक भलतेची म्हणजे त्याचं कधी नाव ऐकलं नाही असे रोग. कोरोनाचं नाव कधी ऐकलं पा महाराजांनी 72 वर्षाच्या अगोदर ग्रामगीतेत त्याचं उत्तर लिहिलं. म्हणून ग्रामगीता जर घराघरात वाचल्या गेली आपले मुलं मुली चांगली निघतील आणि मुलं मुली चांगली निघाली की आपला हे मानवा गेला. आपण जो संपत्ती कमावत बसतो पोराईसाठी पण संस्काराकडे दुर्लक्ष करतो. मग संस्कार पोरावर नसतात. काही काही पोरं दोष शहरात शिकत जातात. भाऊसाहेब इतके शिकतात की एकदम लग्नाचंही वय होऊन जाते, वय निघून जाते आणि मग गावात येते. नोकरी काही लागत नाही. आता सर गव्हर्नमेंट कोणाला नोकरी देईल, मग नोकरी लागत नाही आणि शिक्षण संपलं. मग आता काय करेल? आता बापदादाची इकू खाय नाही तर मग चोऱ्या कर, मग व्यसनाचा मार्ग धरते. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात नुसते नको उच्च शिक्षण हे तो गेले मागील गेल पण आता भावा कष्टी बलवान माझ्या जागे भटका नाही. अख्ख्या भारतातल्या प्रत्येक गावातला तरुण हा कष्टीत झाला पाहिजे. आपलं कमावन आपल्याला सुख रे, आपलं कमावन आपल्याला सुख रे, सर्वांचं जीवन उद्योगी होऊ रे. समय को मत गमावली, समय अनमोल होता है. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या एका पहिल्या ओळीवर मी आपल्या समोर 1.5-2 तास बोललो. थंडीचे दिवस आहेत, आम्हालाही रातोरात पाडसुला आश्रमात निघून जायचं आहे. एक महत्वाची सूचना सांगतो. पाठशुला आश्रमात दरवर्षी 1 मे ते 30 मे पर्यंत सर्वांगीण सुसंस्कार वर्ग होत असते. बरेच पोरं आपल्या गावातले येत असतात. यावर्षी मुलंही पाठवतात आणि भाऊसाहेब मुलीचा वर्ग घ्यायचा ठरवलं. मुलीचा वयोगट 12 ते 18 किंवा काही सुधारित आवृत्ती म्हणाल तर 12 ते 18 वयोगटातल्या मुली आपल्या गावातल्या आपल्या नातेवाईकाच्या आश्रमात आणा, पाठवा. महिला शिक्षक राहतील, महिला स्वयंसेवक, महिला स्वयंपाक करतील, महिलाच प्रमुख, महिलाच सर्व शिकवतील. तिथे पुरुषांचा प्रवेश राहणार नाही. स्पेशल मुलीचा वर्ग 15 दिवसाचा आणि मुलांचा 1 महिन्याचा. जेवण देणारे तुम्ही आहात नाही, म्हणून मुली पाठवा. कारण आता असं लक्षात येऊन राहिलं की मुलाला जितके सुसंस्कार देण्याची गरज आहे त्यापेक्षा 1000 पटीनं मुलीला संस्कार देण्याची गरज आहे. कारण मुली निघून चालल्या कॉलेजातून. आमच्या गावच्या शेजारी एका पाटलानं 25 लाख खर्च केला वकील साहेब मुलीला शिकवायसाठी. मुलगी गेली MBBS. मुलगी किती शिकली? MBBS. मग माय म्हणे, तिची माय म्हणे तिच्या बापाने म्हणजे बायकोने नवऱ्याला संध्याकाळी काव गुंफाचं लग्न करता की नाही, काही काळजी आहे की नाही. 2 वर्ष झाले मुलीचं शिक्षण संपलं. तो म्हणे लग्न काय सोपं करायचं काय आपल्याला. MS नवरा पाहायचा पोरीले. पोरगी MBBS आहे तर पोरगा MS. MBBS च्या पुढे MS. आणि मग तिच्या मामा काही फोन करता की नाही, पोरगा पाहायला लावता की नाही, करू ना फोन. पण म्हणे MS असल्याशिवाय नाही. तो MS पोरगा पाहायसाठी 3 वर्ष लग्न लावलं. बाप आला 8 दिवसानं घरी जेवायले. कुठे चिरताले गेलता, जबाबदारी नाही समजली. नदी लागत धुत बसला, पोरीचं लग्न राहिलं. घरी आला, बायको म्हणे का गुंफा नाही घरी 8 दिवस झाले. नवरा म्हणे मैत्रीण इकडे गेली अभ्यास करायला. म्हणे मग जाऊन पाहना. गेला. तिच्या मैत्रिणी म्हणे बाई हुशार, आमची गुंफा आली ना तुझ्याकडे. म्हणे काका 2 महिन्यापासून तिची बाई भेट नाही. अरे गेली गुंफी. वाईट झालं. तुकडोजी महाराजांना ताल येईल भाऊसाहेब भजना बिघडले ब्रीद जनतेचे, बिघडले
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम झालं की तो इतर होता. म्हणजे अर्ध कीर्तन झालं, अर्ध बाकी आहे.